आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी आंदोलन, आमरण उपोषण. 26,000 कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण जुनी पेन्शनबाबत महत्त्वपूर्ण प्रश्न. 17 मार्च 2026 पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील 2005 पूर्वी नियुक्त परंतु सुरुवातीला विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत राहून नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील पेन्शन पीडित कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर 15 दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील सुमारे 26,000 शिक्षकेतर कर्मचारी या प्रश्नामुळे पेन्शनपासून वंचित आहे. सर्व कर्मचारी एकत्र न आल्यामुळे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. यामुळेच राज्यातील सर्व विभागातील उपसंचालक कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन संघर्ष उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात अनेक कर्मचारी सहभागी झाले असून 20 मार्च 2026 पासून श्री सुदेश आनंद जाधव, श्री राजाराम दासू कोठावळे हे आमरण उपोषणावर बसणार आहे. यापूर्वी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा, मुंबईतील आझाद मैदानावर सुमारे 4 महिने 11 दिवस आंदोलन, तसेच नागपूर येथे आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पेन्शनबाबत उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न. आंदोलनकर्त्यांनी प्रश्नासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते 2006च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करण्यात आली आहे. मग तीच सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य का धरली जात नाही? पुणे विभागातील तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी 13 मे 2009 रोजी अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू असल्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी शासनाने का थांबवली? काही कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन व इतर लाभ दिले जातात, मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तेच लाभ दिले का जात नाहीत? 24 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान व इतर लाभ देण्याचे निर्देश आहेत. मग 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना हे लाभ का नाकारले जात आहे? जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित संस्थांमधील 2005 पूर्वी कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीसारख्या असताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळते, मात्र अनेक खाजगी अनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना का मिळत नाही? काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत GPF, NPS आणि उपदान याबाबत वेगवेगळ्या तोंडी आदेशामुळे गोंधळ निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. न्यायालयीन लढाई सुरू. या प्रश्नावर अनेक कर्मचारी न्यायालयात गेले असून काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तरीही शासनाने उच्च न्यायालयातील निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याने प्रश्न प्रलंबित राहिल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी मते, हजारो कर्मचारी 5 ते 10 वर्षापासून सेवानिवृत्त झाले आहे, मात्र त्यांना शासनाकडून 1 रुपयाही मिळाला नसल्याने अनेकांना उदरनिर्वाहासाठी मजुरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यभर आंदोलनाचा इशारा. राज्यातील सर्व विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकारी पुढाकार घेत नसतील तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढे येऊन नेतृत्व करावे असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे. या आंदोलनात दिलीप डोंगरे अहिल्यानगर, सुदेश जाधव कोल्हापूर, अभिजित धानोरकर परभणी, आशुतोष पवार पुणे, अनिल घायटवट संभाजीनगर, उमेश पाटील लातूर, संजय कळकुंबे धाराशिव, मधुकर गुके बीड, सचिन पगार नाशिक यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते सक्रिय आहेत. आता शासन या प्रश्नावर काय निर्णय घेते आणि आंदोलन किती तीव्र होते याकडे राज्यातील हजारो कर्मचाऱ्याकडे चे लक्ष लागले आहे. 26,000 कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा मार्ग कसा मोकळा होईल याबाबत आंदोलन सुरू आहे. कोर्टामध्ये केस सुरू आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबोळी सर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा.